सांगलीच्या शिराळामधील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे। त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। दरम्यान धरणातून वारणा नदी पात्रात 24 तासात 4,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय धरण प्रशासनाकडून घेण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शहराला पाणी पुरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठाक पडलाय। शहराला 2 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे तलावावर अवलंबून असलेला पर्यटनाचा व्यवसाय ठप्प झालाय। तलावातील बोटिंगही बंद करण्यात आली आहे, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतोय। तर चिखलदरा शहरावर पाणी संकट पाहायला मिळतं। पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मावळचे माजी आमदार शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांचं निधन झालं। त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेटीसाठी शरद पवार पुण्यात आले। दरम्यान त्यांनी भेगडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। फलटणच्या सालपेमध्ये विहिरीत बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाला। या प्रकरणी लोणंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। दरम्यान याबाबत लोणंद पोलीस सखोल तपास करत आहेत। बदलापूर जवळील भोज धरणाच्या बंधाऱ्यातनं निघणाऱ्या पाण्याची मस्ती करणं एका पर्यटकाला चांगलंच अंगलट आलं। तरुण पावसाच्या पाण्यात अडकला। पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाला काही लोकांनी वाचवलं। बदलापूरातील कोंडेश्वर या पर्यटन स्थळावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होती। राज्यात कुपोषित बालकांची संख्या लाखांवर गेली आहे। राज्यात एकूण 1,82,443 कुपोषित बालक आहेत। सरकारच्या अहवालातनं धक्कादायक आकडेवारी समोर आली। उपनगरात 16,344 कुपोषित बालकं आढळलेली आहेत। दरम्यान कुपोषित बालकांच्या वाढत्या संख्येवर माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांनी चिंता व्यक्त केली। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत पार पडणार आहे। त्याआधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वातावरण निर्मिती केली जाते। महाराष्ट्रात मराठीसाठी ठाकरेच अशी AI पोस्ट शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे। या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे। तिन्ही ठाकरेंचा आक्रमक बाणा या फोटोतून दाखवण्यात आला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी VIP दर्शनाचा नियम पाळला। एकनाथ शिंदे यांच्यासह प्रकाश आंबेडकर, गिरीश महाजन, आमदार राजू खरे यांच्यासह अवघे 6 जण मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला गेले। तर भाविकांच्या सोयीसाठी शिंदेंनी विठुरायाचं मुखदर्शन घेतलं। वाशिमच्या धारकाटा फाटा परिसरात वडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्यात आली। वादळी वाऱ्यामुळे 50 वर्ष जुनं झाड अर्धवट पडलं। दरम्यान नागरिकांनी क्रेनच्या मदतीने शेतामध्ये जागा उपलब्ध करून वडाच्या झाडाची पुनर्लागवड केली। वाशिम जिल्ह्यातील कोळगावात नव्यानं बांधण्यात आलेलं आरोग्य उपकेंद्र गेल्या 7 वर्षांपासून बंद आहे। मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आणि आवश्यक आरोग्य सुविधा नसल्यामुळे हे केंद्र सुरू करण्यात आलं नाहीये। त्यामुळे इथल्या नागरिकांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते। आरोग्य उपकेंद्र सुरू करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। संभाजीनगरमधील पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। रस्ता रुंदीकरणासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं। शहर विकास आराखड्यानुसार पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट रस्ता 60 मीटर म्हणजेच 196 फूट रुंद होणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीतनं नागरिकांची सुटका होणार आहे। भिवंडीमध्ये रिक्षा चालकांनी जादा प्रवासी वाहतूक केल्यास 11,000चा दंड आकारण्यात येतोय। या संदर्भात रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं वाहतूक पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली। शासनानं दिलेल्या दंडानुसार दंड आकारला जाईल असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना दिलं। 2 दिवसांपासून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। तसंच रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा घातला। त्यामुळे पर्यटक तसंच देशभरातनं धार्मिक विधींसाठी येणाऱ्या अनेकांचा हिरमोड झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। कुडाळ तालुक्यातील भगसाड या नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। तर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। पालघरच्या वाडा तालुक्यात वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। आश्रमशाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतर पायी कापावं लागतं। त्यामुळे ते शॉर्टकट शोधत वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास करतात। बंधाऱ्याजवळ पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। साचलेल्या पाण्यात बसून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात। हा धक्कादायक प्रकार कल्याण जवळच्या नेवाळी गावातला आहे।
संत सावळाराम महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना सांडपाण्यात बसून शिक्षण घ्यावं लागतंय. धुळ्यातील अनेक भागामध्ये पुरेसा पाऊस झाला नाहीये, त्यामुळे पेरण्या खोळंबल्यात. जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यात 33% पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत फक्त 40% पेरण्या झाल्यात. मात्र पावसाचा खंड पडल्यानं आता दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुंबईच्या तलावात 43% जलसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या लक्षणीय पावसामुळे ही वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं निम्मी भरली. 4ही धरणात मिळून एकूण 15.56 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला. दरम्यान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यानं पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून 2464 क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जातं. चिखलदऱ्यातील 3500 फुटांवरनं वाहणारा भीमकुंड धबधबा खळखळून वाहू लागला. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भीमकुंड पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली. त्यातच धबधब्यावरनं रोपवे आणि सायकलिंग सुरू केल्याने भीमकुंड धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय. भंडाऱ्यात दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी आरोपीकडनं 2,35,000च्या 4 दुचाकी जप्त केल्यात. अंबरनाथच्या पाले गावात चोरट्यांनी दरोडा टाकला. घरातील सर्वजण वारीला गेल्याने घराचं कुलूप तोडून या चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये घरातले सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केली आहे. संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळावर महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या 3 अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. या अहवालावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवेची दिशा ठरणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून किमान हिवाळ्यात तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. चंद्रपुरातील पूर संरक्षक वादग्रस्त भिंत प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाची एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे. एका धनाढ्य व्यावसायिक मित्राच्या आलिशान घराचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी ही पूर संरक्षक भिंत उभारण्यात आल्याचं अहवालात स्पष्ट झालंय. त्यामुळे आता संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. जळगावात राष्ट्रवादी निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आढावा घेणार आहेत. बैठकीच्या माध्यमातून निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित करा अशी सूचना देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख नेत्यांसह आमदारांना केल्यात. वर्षावरील स्नेहभोजनाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्या सूचना दिल्यात. महायुतीमध्ये वाद होईल अशी विधानं टाळा असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 जूनला शिंदे समितीची मुदत संपली होती. ती संपुष्टात आल्याने शासनाकडनं या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शिंदे समितीला आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजेच 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलनाप्रकरणात सांगलीचे खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश असताना रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक ठप्प केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले. निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीच या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली. यावर पंचायत समितीचे माजी सभापती आक्रमक झाले. त्यांनी अभियंत्याला कोंडून संताप व्यक्त केलाय. जोपर्यंत ठेकेदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याची भूमिका घेतल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मुंबई महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंदचा इशारा दिला. येत्या 8 जुलैपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. तर 9 जुलैला मंत्रालयावर धडक मोर्चा निघणार आहे. त्यामुळे मुंबईत सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचणार असून मुंबईकरांची कचरा कोंडी होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या मालवाहतूकदारांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. परिवहन मंत्र्यांसोबत काल झालेल्या बैठकीतही कुठलाही तोडगा न निघाल्यानं मालवाहतूकदार संपावर ठाम आहेत. पहिल्या दिवशी राज्यातील 70% मालवाहतूकदार संपात सहभागी झाले. या संपामुळे दूध भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गुढीपाडव्यानंतर दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिराचं मूळ सौंदर्य भाविकांना पाहता येणार आहे. मंदिराभोवती विविध कारणानं वाढत गेलेल्या 3 फुटांचा थर काढला जाणार आहे. मंदिराच्या संवर्धनासाठी 80 कोटींचा आराखडा तयार झाला. हा आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी पुरातत्व विभागाला सादर करण्यात आला आहे. शनी शिंगणापूरमधील आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. शनी शिंगणापूर देवस्थानात बनावट ॲप, बनावट देणगी पावत्या तयार करून कोट्यवधींची लूट झाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी माळवदे उपोषणाला बसले होते. हे आंदोलन सध्या मागे घेण्यात आलंय. परभणी शहराजवळच्या जिंतूर परभणी महामार्गावरील कॅनॉलच्या पुलावर मोठा खड्डा पडला. खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं. या खड्ड्यामध्ये रिक्षा आदळल्यानं एक प्रवासी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्यामुळे हा भला मोठा खड्डा बुजवावा अशी मागणी आता प्रवासी करतायत. कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये रस्त्याअभावी आजारी आजीला बैलगाडीतनं रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. बड्याची वाडी इथं अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष सुरू आहे. 40 ते 50 मतदार असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली. यावेळी भिंतीजवळ उभ्या असलेल्या बाईकही खड्ड्यात पडल्यात. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. सोसायटीच्या शेजारी बांधकाम सुरू होतं. या बांधकामामुळे जमीन खचली आणि सुरक्षा भिंत कोसळली. वाशिम शहरात नियमित घंटागाडी सेवा सुरू असताना देखील काही नागरिक रस्त्याकडेला किंवा नाल्यात कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरतीये. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतोय. यावर दंडात्मक कारवाईची मागणी नागरिकांकडनं होतीये. जालन्यात गावठी पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद आणि राजकुमार शिंदे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नाव आहेत. आरोपींकडनं गावठी पिस्तुलासह 5 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली. या चोरट्याकडनं एकूण 6 लॅपटॉप जप्त केलेत. तर या कारवाईत एकूण 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मानेबाबत 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. वळसंकरांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा मनीषा माने यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कल्याण पोलिसांनी चोरीला गेलेले 72 मोबाईल मूळ मालकांना परत केले. त्यांची एकूण किंमत तब्बल 12 लाखांच्या आसपास आहे. खडकपाडा, बाजारपेठ, कोळसेवाडी परिसरातून चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी शोधून दिलेले आहेत. लातूर शहरातील खासगी ट्युशन परिसरात गैरवर्तन करणाऱ्या 13 तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली. हे तरुण ट्युशन परिसरात विनाकारण फिरताना दिसले. या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली. नागपुरात बनावट शालार्थ आयडी तयार करून 633 लोकांचे पगार काढण्यात आल्याची बाब समोर आली. या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात 2 उपसंचालक, एक विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष आणि एका माजी अध्यक्षांचा समावेश असल्याचं उघड झालेलं आहे. साताऱ्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. या चोरट्यांकडनं 23 लाखांचं सोनं जप्त केलंय. या टोळीतील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. मात्र 2 आरोपींना अटक करण्यात यश आलेलं आहे. यवतमाळ शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. एका गुन्ह्यात 11 महिन्यांची जेलवारी करून आलेल्या या आरोपीनं जेलमधून बाहेर येताच पुन्हा चोरी, दरोडेखोरी सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्याची रवानगी जेलमध्ये केली. दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपीला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं आहे. आरोपीनं रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दरोड्याच्या बहाण्यानं हल्ला केला होता. धारदार शस्त्राने वार करून आरोपी फरार झालेला होता. 8 महिन्यांपासून हा आरोपी फरार होता. 6 वर्षांपूर्वीच्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचानं प्लॉटिंग व्यावसायिकाचं अपहरण करून हत्या केली. छत्रपती संभाजीनगरच्या चिते गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बिडकीन पोलिसांकडनं पुढचा तपास सुरू आहे. नाशिक शहरातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपीकडनं एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात रिक्षा चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे पाथर्डी फाटा परिसरात पोलिसांनी छापा टाकत एकाला अटक केली आहे.
जालना शहरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला जेरबंद केलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईत एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केली आहेत. या प्रकरणामध्ये पोलीस पुढचा तपास करत आहेत.